मुलांनो, सुस्वागतम. संगीता भालसिंग या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत. इयत्ता 11वी 12वी या दोन्ही वर्गांचे अर्थशास्त्र आणि मराठी या दोन्ही विषयांचे व्हिडिओ लेक्चर मी तयार करून या चॅनलच्या प्लेलिस्टवर पोस्ट केलेले आहेत, ते तुम्ही पाहू शकता. चला आपण अभ्यासाला सुरुवात करूया. अर्थशास्त्र इयत्ता 11वी. अर्थशास्त्र हा विषय कला आणि वाणिज्य या दोन्ही शाखांना उपयुक्त आहे. प्रकरण क्रमांक 9. भारताचे 1991 पासूनचे आर्थिक धोरण हे प्रकरण आपण अभ्यासायला सुरुवात केलेली आहे. आज आपण यातील उपघटक अभ्यासणार आहोत. 1991च्या आर्थिक धोरणाची वैशिष्ट्ये. चला पाहूया वैशिष्ट्ये कोणकोणती आहेत. 1991च्या आर्थिक धोरणाची वैशिष्ट्ये. 1. औद्योगिक परवाना धोरणात शिथिलता. 2. मक्तेदारी व निर्बंधित व्यापार नियंत्रण कायद्याचे उच्चाटन. 3. लघु उद्योगांना प्रोत्साहन. 4. विदेशी गुंतवणुकीला प्रोत्साहन. 5. सार्वजनिक क्षेत्राची मर्यादित भूमिका. व्यापाराचे उदारीकरण. 7. विमा क्षेत्रातील सुधारणा. आणि 8. वित्तीय क्षेत्रातील सुधारणा. 8 गुणांच्या साठी या प्रश्नाची आपल्याला तयारी करायची आहे. चला आपण या 1991च्या आर्थिक धोरणाची वैशिष्ट्ये सविस्तररित्या अभ्यासूया. 1. औद्योगिक परवाना धोरणात शिथिलता. शिथिलता म्हणजे सैल करणे, लूज करणे, नियम सैल करणे अशा अर्थाने. कोणताही उद्योग सुरू करण्यासाठी औद्योगिक परवाना धोरणात शिथिलता करण्यात आली. परवाना याचा अर्थ लायसन, की एखादा उद्योग व्यवसाय सुरू करायचा असेल तर त्या व्यक्तीला किंवा त्या संस्थेला किंवा जो गट असेल त्यांना परवाने मिळवावे लागत किंवा लायसन काढावं लागायचं. त्यासाठी अनेक जाचक अटी होत्या, त्या कमी करण्यात आल्या. म्हणजेच त्या धोरणामध्ये शिथिलता करण्यात आली की अनेकांनी उद्योग व्यवसाय उभारावेत यासाठी प्रेरणा दिली. त्यामधील अडचणी कमी केल्या. नवीन आर्थिक धोरणानुसार काय ठरवलं तर त्यावेळच्या सामाजिक सुरक्षिततेच्या दृष्टीने महत्त्वाचे असलेले 18 उद्योग वगळता इतर उद्योगांना परवाना मुक्त करण्यात आले होते. पहा, समाजाच्या सुरक्षेचा विचार करून, आपल्या देशाच्या सुरक्षेचा विचार करून 18 उद्योग आहेत मोठे. त्यामध्ये सुरुवातीला खाजगी उद्योगांना परवानगी नाही, पण 18 उद्योग सोडून इतर उद्योग व्यवसाय जे आहेत त्यामध्ये परवाना गरज नाही किंवा लायसन लागणार नाही. म्हणजेच परवाना मुक्त करण्यात आले. फक्त 18 उद्योग जे आहेत सुरक्षिततेच्या दृष्टीने सरकारने त्यावर परवाना योजना ठेवलेली होती. म्हणजेच उद्योग व्यवसाय वाढावेत म्हणून, प्रेरणा मिळावी म्हणून, लोकांनी उद्योग व्यवसाय उभारावेत म्हणून अशा प्रकारे औद्योगिक परवाना धोरणात शिथिलता आणली गेली. फक्त 18 उद्योगात मात्र खाजगी व्यक्तींना परवाना लागत असे. सध्या मात्र 4 उद्योगांना परवाना सक्तीचा करण्यात आला आहे. पुढे त्यात अनेक बदल होत गेले आणि आजच्या काळाचा जर विचार केला तर 4 उद्योग व्यवसायात परवाना घ्यावा लागतो, इतर उद्योगामध्ये नाही. ते उद्योग खालीलप्रमाणे. आता 4 उद्योग कोणते आहेत त्यातला पहिला, सर्व प्रकारची संरक्षण साधने. देशाच्या संरक्षणाची जी साधनं तयार करणारे व्यवसाय आहेत तिथे खाजगी व्यक्ती जाऊ शकत नाहीत किंवा परवाना सक्तीचा आहे. 2. औद्योगिक स्फोटके. जे स्फोटक पदार्थ असतात की सामाजिकदृष्ट्या खबरदारी त्याची घ्यावी लागते, म्हणून तो उद्योग व्यवसाय जरी उभारायचा असेल तर परवाना घ्यावा लागतो. 3. धोकादायक रसायने, औषध निर्मिती उद्योग. धोकादायक, समाजाला लोकांना त्रास होईल, आरोग्याला धोका होईल
अशी रसायने वगैरे किंवा औषध निर्मितीचे जर व्यवसाय असेल, उद्योग असेल, तर त्यामध्ये सरकारची परवानगी लागते. आणि चौथा महत्त्वाचा मुद्दा आहे तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थ, म्हणजे व्यसनांचे जे पदार्थ आहेत किंवा अल्कोहोलयुक्त जे पदार्थ आहेत त्यासाठी सरकारची परवानगी घ्यावी लागते. त्या उद्योग व्यवसायात परवाना आवश्यक आहे. दुसरं वैशिष्ट्य, मक्तेदारी व निर्बंधित व्यापार नियंत्रण कायद्याचे उच्चाटन. पहा, हा जो कायदा आहे MRTP, त्याला म्हणतात मोनोपोलिस्टिक अँड रिस्ट्रिक्टिव्ह ट्रेड प्रॅक्टिस. मोनोपोलिस्टिक अँड रिस्ट्रिक्टिव्ह ट्रेड प्रॅक्टिस MRTP. हा जो कायदा आहे तो बंद करण्यात आलेला आहे किंवा त्याचं उच्चाटन करण्यात आलेलं आहे. मक्तेदार व निर्बंधित व्यापार नियंत्रण कायद्याअंतर्गत मोठ्या उद्योगांची स्थापना, विस्तार, विलिनीकरण इत्यादींसाठी केंद्र सरकारची संमती घेणे सक्तीचे होते. MRTP हा जो कायदा आहे याचा अर्थ काय आहे, तर मोठा उद्योग निर्माण करायचा आहे म्हणजे ज्याची स्थापना करायची आहे, विस्तार करायचा आहे म्हणजे त्याच्यात वाढ करायची आहे, विलिनीकरण करायचं म्हणजे दोन वेगवेगळे उद्योग व्यवसाय जर एकत्र करायचे असतील यासाठी केंद्र सरकारची परवानगी लागत असे आणि ते सक्तीचं होतं. त्यालाच MRTP ॲक्ट असं म्हणतात, मक्तेदारी व निर्बंधित व्यापार नियंत्रण हा कायदा. त्यामुळे काय झालं होतं, त्यामुळे उद्योगांचा वृद्धिदर मंदावला होता. त्यामुळे उद्योग व्यवसायाची स्थापना करणं, त्याचं विस्तार करणं किंवा दोन उद्योगांनी एकत्र येऊन नवीन काही काम करणं हे शक्य होत नव्हतं. म्हणजे उद्योगधंद्यामध्ये वृद्धीचा दर कमी झाला होता. पण आता हा कायदा रद्द झाल्याने उद्योगांची वाढ होण्यास मदत झाली आहे. सध्याच्या काळामध्ये हा कायदा रद्द केलेला आहे 1991च्या नंतर. 2009मध्ये हा रद्द केलेला आहे. आता पुन्हा ह्या कायद्याबद्दल थोडीशी माहिती समजून घ्या की मक्तेदारी होऊ नये आणि प्रतिबंधित व्यापारी प्रथा असू नये म्हणून हा कायदा सुरुवातीला निर्माण केला होता. म्हणजे खाजगी व्यक्तींवर, खाजगी उद्योगधंद्यांवर किंवा खाजगी व्यावसायिकांवर नियंत्रण आणण्यासाठी ते मक्तेदारी करू नये त्यांनी, म्हणून हा कायदा केलेला होता. 1970मध्ये केलेला होता. त्यात नंतर अनेक दुरुस्त्या देखील झाल्या. म्हणजे स्वातंत्र्यानंतरच्या काळात समाजवादी अर्थव्यवस्था स्वीकारलेली आहे आणि काही ठराविक लोकांनी आर्थिक सत्ता केंद्रित करू नये म्हणून खरे तर हा कायदा केलेला होता. परिणाम मात्र असं काय झालं की खाजगी क्षेत्राची प्रगती खुंटली, कमी होऊ लागली, प्रगती व्हायला संधीच राहिली नाही. म्हणून मग 2009मध्ये हा कायदा रद्द केला आहे आणि त्यानंतर उद्योगांच्या वाढीला चांगलं पोषक वातावरण निर्माण होऊ लागलं. 3. लघु उद्योगांना प्रोत्साहन. पहा, लहान लहान उद्योग जे असतात, कुटीर उद्योग, गृह उद्योग यांना प्रोत्साहन देते सरकार. सरकारने लघु उद्योगांना उत्पादन, रोजगार व निर्यात क्षेत्रात उच्च वृद्धी दर वाढविण्यासाठी प्रोत्साहन दिलं. मग या लहान लहान उद्योगांनी आपला उत्पादनाचं वेग वाढवावा, त्यातून रोजगार मिळतो. शिवाय त्यांनी निर्यात क्षेत्रातही गेलं पाहिजे, निर्यातही केला पाहिजे आपला तयार झालेला माल, यासाठी प्रोत्साहन देते. त्यासाठी अनुदान वगैरे सुद्धा देते सरकार. या उद्योगातील गुंतवणूक मर्यादा 1 कोटी रुपयांपासून 5 कोटी रुपयांपर्यंत वाढवण्यात आली. पहा, लहान उद्योगांची व्याख्या काय होती, तर 1 कोटी रुपयाचं भाग भांडवल असेल तर तो लहान उद्योग 1 कोटी रुपयापर्यंत सुरुवातीच्या काळात 1991च्या पूर्वी. पण 1991 नंतर काय केलं की 5 कोटी रुपये ही मर्यादा केली की 5 कोटी रुपयांपर्यंतचा म्हणजे आर्थिक उलाढाल असेल त्या उद्योगाची तर तो लघु उद्योग समजला जाईल. म्हणजेच काय, लघु उद्योगाला जे फायदे मिळतात, सरकारकडून जी मदत मिळते ती मदत त्या लोकांना मिळेल आणि उद्योग व्यवसाय वाढेल. म्हणजे 1 कोटी रुपयावरून मर्यादा 5 कोटी रुपये करण्यात आलेली आहे. 4. विदेशी गुंतवणुकीला प्रोत्साहन. त्यालाच म्हणायचं आहे फॉरेन
डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट FDI. आता परदेशी विदेशी गुंतवणूक म्हणजे काय ते समजून घेऊ आपण. प्रत्यक्ष विदेशी गुंतवणूक म्हणजे एखाद्या परदेशी कंपनीने भारतात व्यवसायासाठी केलेली थेट भांडवली गुंतवणूक म्हणजे विदेशी गुंतवणूक. 1991च्या आर्थिक धोरणात उच्च प्राधान्यक्रम असणाऱ्या उद्योगांमध्ये अधिक गुंतवणूक व नवीन तंत्रज्ञान प्राप्त होण्यासाठी विदेशी प्रत्यक्ष गुंतवणुकीला मान्यता देण्यात आली. म्हणजे 1991 पूर्वी परदेशातील गुंतवणूकदार भारतात येण्यावर बंधनं होती. 1991 नंतर ती बंधनं काढून टाकलेली आहे की परदेशातील लोकांनी आपल्या देशात यावं, उद्योग व्यवसाय उभारावेत, अधिक गुंतवणूक करावी, नवीन तंत्रज्ञान आणावं, यासाठी ही परवानगी देण्यात आलेली आहे. म्हणजे भारताच्या विकासासाठी खरं तर हे काम केलेलं आहे. परदेशातून भारतात येणारी जी गुंतवणूक आहे त्याबाबत नियम शिथिल केले आणि नंतरच्या काळात बरीचशी गुंतवणूक देखील आलेली आहे. अमेरिका, युरोपीय राष्ट्रातून भारतात भरपूर गुंतवणूक आलेली आहे. शेअर बाजारात पण गुंतवणूक झालेली आहे. तसेच म्हणजे परदेशी कंपन्या भारतात येतात आणि भारतातील एखाद्या कंपनीतले शेअर्स पण खरेदी करतात आणि मालकी हक्कही त्यांना मिळतो. याचं एक उदाहरण आहे भारतातली फ्लिपकार्ट कंपनी आहे, त्या कंपनीत वॉलमार्ट या कंपनीने गुंतवणूक केलेली आहे. हे एक उदाहरण आहे. विमा क्षेत्रात सुद्धा गुंतवणूक केलेली आहे. ICICI बँकेमध्ये परदेशी गुंतवणूक आहे. त्याचप्रमाणे वोडाफोन कंपनीमध्ये पण परदेशी गुंतवणूक आहे दुसऱ्या देशाने केलेली. अशा प्रकारे भारतीय कंपन्यांच्या बरोबर विदेशी कंपन्या एकत्र व्यवसाय करतात. उदाहरणार्थ IKEA कंपनी ही सुद्धा परदेशी कंपनी आहे, गृह उपयोगी वस्तू बनवते. भारतात या कंपन्या आल्या याचा अर्थ भारतात इन्व्हेस्टमेंट वाढली, मग त्या मार्फत रोजगार देखील वाढतो. प्रारंभी प्रत्यक्ष विदेशी गुंतवणुकीची मर्यादा 51% होती. म्हणजे जी मर्यादा आहे ती 100% नव्हती सुरुवातीला केलेली, तर 51% एखादी कंपनी आपला भांडवल भारतात गुंतवू शके एखाद्या कंपनीमध्ये. ही मर्यादा नंतर 74% केली. तर बऱ्याच उद्योगांसाठी ती 100% वाढविण्यात आली. म्हणजे सुरुवातीला 51%, नंतर 74% आणि आता तर 100% ही मर्यादा वाढविण्यात आलेली आहे. काही क्षेत्रात 100%पर्यंतही परवानगी दिलेली आहे, पण त्याचे काही नियम असतात. ते नियम पालन करून गुंतवणूक करावी लागते. काही क्षेत्रात सरकारची परवानगी लागते तर काही क्षेत्रात लागत नाही. म्हणजे काही निवडक अशी क्षेत्र आहेत की तिथे थेट विदेशी गुंतवणूक करता येते, पण संरक्षण किंवा देशाच्या संवेदनशीलतेने जर विचार केला तर त्या क्षेत्रामध्ये गुंतवणूक करता येत नाही परदेशी लोकांना. ठराविक व्यवसायातच करता येते. उदाहरणार्थ हवाई वाहतुकीच्या क्षेत्रात गुंतवणूक करता येते, पण समजा लॉटरी, अंमली पदार्थ, तंबाखूजन्य पदार्थ, अणुऊर्जा, लढाऊ साहित्य, रेल्वे अशा क्षेत्रात परदेशी गुंतवणूक होऊ शकत नाही. मात्र सेवा क्षेत्र, विमा क्षेत्र, वाहन, दूरसंचार, संगणक, आता IT क्षेत्र तर खूप वाढलं आहे. नंतर वेगवेगळे सुटे पार्ट्स, वेगवेगळ्या यांत्रिक साधनांचे, या क्षेत्रात मात्र भरपूर गुंतवणूक परदेशातून येऊ शकते किंवा स्वीकारली जाते. तिथे परवाना फारसा लागत नाही. मग भारतात मॉरिशस, अमेरिका, सिंगापूर, जपान, आखाती देश, युरोपियन महासंघातून अशा प्रकारची विदेशी गुंतवणूक भरपूर येते. 5. सार्वजनिक क्षेत्राची मर्यादित भूमिका. उद्दिष्टांच्या पूर्तीसाठी सार्वजनिक क्षेत्राच्या धोरणात अनेक बदल करण्यात आलेले आहेत. सार्वजनिक क्षेत्र अनेक क्षेत्रातील राज्य सरकारची मक्तेदारी संपुष्टात आणणे. काही क्षेत्रामध्ये राज्य सरकारची जी मक्तेदारी आहे ती कमी करणे. 2. सार्वजनिक क्षेत्राची कार्यक्षमता वृद्धिंगत करणे. पहा, सरकारी क्षेत्र आणि सार्वजनिक क्षेत्र इथे कार्यक्षमता कशी वाढली जाईल. मग ती उद्योग असेल, सेवा क्षेत्र असेल, तिथे कार्यक्षमता वाढवणं. सार्वजनिक क्षेत्रातील आजारी उद्योगांचे भांडवल काढून घेणे.
आजारी उद्योग याचा अर्थ एखादा उद्योग जर तोट्यात चालत असेल तर त्याला आजारी उद्योग म्हणतात. आता भांडवल काढून घेणे याचा अर्थ असा की तो उद्योग व्यवसाय सरकारने विकून टाकणं आणि तो पैसा मोकळा करणं, त्याला निर्गुंतवणूक असंही म्हणतात. आपण उदाहरण घेऊया की एखाद्या क्षेत्रात आपण उदाहरण तुम्हाला वीज महामंडळाचं घेता येईल पहा. आता आपण जी वीज खरेदी करतो ती खाजगी महामंडळाकडून, पूर्वी ती स्टेट गव्हर्नमेंटकडून आपण खरेदी करत होतो. स्टेट गव्हर्नमेंटने म्हणजे आपल्या राज्य सरकारने वीज उद्योग खाजगी कंपन्यांना विकून टाकला, म्हणजे पैसे मोकळे केले. त्याला म्हणायचं आहे आजारी उद्योगामधील भांडवल काढून घेणं. एखादा उद्योग तोट्यात चालत असेल तर त्यातला पैसा मोकळा करून घेणं, कारण उद्योग व्यवसाय करणं आजच्या काळात सरकारचं काम समजलं जात नाही. नवीन आर्थिक धोरणात खाजगीकरणाला प्रोत्साहन देण्यासाठी सार्वजनिक धोरणातील उद्योगांची संख्या सुरुवातीला 17 वरून 8 वर आणण्यात आली होती. ती आता 3 वर आणली आहे. म्हणजे खाजगी लोकांना प्रोत्साहन द्यायचं उद्योग व्यवसाय उभारण्यासाठी. मग सार्वजनिक क्षेत्र किंवा सरकारच्या मालकीच्या उद्योगांची संख्या कमी करण्यात आली. 17, नंतर 8 आणि आता 3च क्षेत्रात सरकार आपला व्यवसाय करते किंवा उद्योगधंदा त्यांचा आहे. पण बाकीच्या क्षेत्रामध्ये खाजगीकरणाला प्रोत्साहन दिलेलं आहे. 2014 पासून रेल्वे व अणुऊर्जा या 2 उद्योगांना सार्वजनिक क्षेत्रात राखीव ठेवण्यात आलं आहे. आणि 2014 पासून तर आत्ता करंट रेल्वे आणि अणुऊर्जा हे 2च उद्योग सरकार सार्वजनिक क्षेत्रात चालवते किंवा राखीव ठेवलेले आहेत. इथे मात्र खाजगी व्यक्तींना प्रवेश नाही. 6. व्यापाराचे उदारीकरण. व्यापाराच्या बाबतीत पण उदार धोरण स्वीकारलेलं आहे. आयात निर्यात धोरणानुसार आयात व निर्यात परवानासाठी असलेली नियंत्रणे शिथिल करण्यात आली. आयात करण्यासाठी परवाना आणि निर्यात करण्यासाठीही परवाना किंवा परवानगी यावरील जे नियम होते ते कमी करण्यात आलेले आहेत. म्हणजे नियंत्रण सरकारचं शिथिल केलं, सैल केलं. जवळजवळ सर्व भांडवली वस्तू, कच्चा माल, मध्यम वस्तू व इतर घटकांची मुक्तपणे आयात करण्याची परवानगी देण्यात आली. भांडवली वस्तू उदाहरणार्थ ज्या वस्तूपासून दुसऱ्या वस्तू निर्माण करता येतात, यंत्रसामग्री वगैरे. उदाहरण कच्चा माल, उदाहरणार्थ कपडा तयार करायचा तर कापूस हा कच्चा माल. मध्यम वस्तू म्हणजे सुरुवातीची वस्तू आणि अंतिम वस्तूच्या मधली वस्तू. उदाहरणार्थ ब्रेड ही जर अंतिम वस्तू समजली तर पीठ ही मधली वस्तू होईल, अशा अर्थाने. या अशा घटकांची मुक्तपणे आयात करण्याची सरकारने परवानगी दिली. आता हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे पहा. विशेष आर्थिक क्षेत्र, त्याला सेज किंवा म्हणतात सेज, निर्यातीला प्रोत्साहन देण्यासाठी विशेष आर्थिक क्षेत्र, त्याला स्पेशल इकॉनॉमिकल झोन असं म्हणतात. स्पेशल इकॉनॉमिकल झोन निर्यातीला प्रोत्साहन देण्यासाठी शासनाने स्थापन केले. आता पहा, विशेष आर्थिक क्षेत्राची आपण थोडीशी माहिती घेऊया की उत्पादनाच्या प्रक्रियेत अनेक प्रकारच्या उणिवा होत्या सरकारच्या. या मग ते शासकीय नियंत्रण असेल, दप्तर दिरंगाई असेल किंवा पायाभूत आणि आधुनिक अशा सुविधांचा अभाव, सरकारचं अस्थिर धोरण, या गोष्टी दूर करायच्या होत्या. आणि परदेशातली गुंतवणूक तर भारतात आली पाहिजे म्हणून काय केलेलं आहे, एप्रिल 2000 मध्ये विशेष आर्थिक क्षेत्र किंवा सेज हे धोरण जाहीर केलं. त्याचा अर्थ काय, तर सेज निर्मिती का केली, कमीत कमी नियंत्रण, आकर्षक अशा सवलती आणि अत्याधुनिक पायाभूत सुविधा पुरवून विशेष आर्थिक क्षेत्र हे आर्थिक वाढीस चालना देणारं एक नवीन ठिकाण बनावं, या उद्देशाने सेज निर्मिती करण्यात आलेली आहे. आणि मग परकीय व्यापारासाठी ही फार उपयुक्त झालेली आहे. गुंतवणूकदारांचा विश्वास वाढतो आणि या क्षेत्राला बळकटी येते, रोजगार वाढतो. या उद्देशानेच खरं तर हे क्षेत्र सुरू करण्यात आलेलं आहे. आणि मग 2005 मध्ये विशेष आर्थिक क्षेत्राची
निर्मिती करण्यात आली. म्हणजेच आर्थिक क्षेत्रांना शुल्कविरहित अंतक्षेत्र असं देखील म्हणतात. विशेष आर्थिक क्षेत्रांना परकीय क्षेत्र म्हणूनच समजलं जातं. आणि विशेष आर्थिक क्षेत्र विकसित करणाऱ्याला सेज विकासक असं देखील म्हणतात. या क्षेत्रामध्ये काम जे करतात विशेष आर्थिक क्षेत्रात त्याची उद्दिष्ट काय आहेत पाहू. वाढीव आर्थिक कार्य निर्माण करणे, वस्तू व सेवांच्या निर्यातीला प्रोत्साहन देणे, देशी आणि विदेशी गुंतवणुकीला प्रोत्साहन देणे, रोजगार संधी निर्माण करणे, पायाभूत सुविधा निर्माण करणे, अशा प्रकारे विशेष आर्थिक क्षेत्र आहे. म्हणजे परकीय गुंतवणूकदार जे भारतात येतील त्यांना विशेष आर्थिक क्षेत्र, निर्यात प्रोत्साहन देण्यासाठी विशेष आर्थिक क्षेत्र सरकारने निर्माण केलं. त्याचप्रमाणे कृषी मालाच्या निर्यातीस प्रोत्साहन देण्यासाठी कृषी निर्यात क्षेत्र म्हणजे ॲग्रिकल्चरल इकॉनॉमिकल झोन, कृषी निर्यात क्षेत्र ही संकल्पना आणलेली आहे. म्हणजे शेतीचा माल परदेशात निर्यात करायचा म्हणून प्रोत्साहन. 7. विमा क्षेत्रातील सुधारणा. विमा क्षेत्रात सरकारची मक्तेदारी होती. म्हणजे विमा कंपन्या ज्या आहेत त्या फक्त सरकारच्या होत्या. नवीन धोरणानुसार सुधारणा करण्यासाठी 1999 मध्ये विमा नियंत्रण व विकास प्राधिकरण कायदा IRDA मंजूर करण्यात आला. IRDA म्हणजे काय? इन्शुरन्स रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट अथॉरिटी हा कायदा केला. या कायद्यानुसार खाजगी क्षेत्रातील बहुसंख्य कंपन्यांना विमा व्यवसाय करण्याची परवानगी देण्यात आली. म्हणजे खाजगी लोकांना सुद्धा यात परवाना मिळाला. यामुळे विमा क्षेत्रातील शासनाची मक्तेदारी संपुष्टात आली. केवळ शासनच विमा क्षेत्रात काम करतं असं नव्हे, तर आता खाजगी क्षेत्रही काम करत आहे विमा या क्षेत्रामध्ये. 8. वित्तीय क्षेत्रातील सुधारणा. सुरुवातीला फक्त सार्वजनिक व सहकारी बँकांना वित्तीय क्षेत्रात व्यवसाय करण्याची परवानगी होती. पहा, सुरुवातीच्या काळामध्ये बँकिंगचा व्यवसाय जो आहे तो फक्त सार्वजनिक बँका, सहकारी बँका होत्या. पण पुढे यात सुधारणा करण्यात आलेली आहे. आता मात्र नवीन आर्थिक धोरणानुसार खाजगी बँका पण आलेल्या आहेत आणि विदेशी बँकांना पण वित्तीय क्षेत्रात म्हणजे आर्थिक क्षेत्रात व्यवसाय करण्याची परवानगी देण्यात आलेली आहे. भारतात भारतीय खाजगी बँका पण आहेत, सरकारी बँका पण आहेत आणि विदेशातील बँका पण भारतात आलेल्या आहेत व्यवसाय करण्यासाठी. शोधा पाहू. खाजगी बँका व विदेशी बँका यांची प्रत्येकी 5 नावे शोधा. तुम्ही इंटरनेटवर शोधू शकता खाजगी बँकांची 5 नावं आणि परदेशातून आलेल्या बँकांची 5 नावं. कमेंट बॉक्समध्ये जरूर लिहा. धन्यवाद. व्हिडिओ आवडल्यास चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा म्हणजे मी नवीन व्हिडिओ पोस्ट केला की त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. तसेच व्हिडिओ लाईक करा, कमेंट करा. तुमची कमेंट असेल तर मग लक्षात येतं तुम्ही व्हिडिओ पाहिलेला आहे. तुम्हाला शंका असेल तर तुम्ही त्या विषयाच्या संदर्भात काही शंका कमेंटमध्ये लिहू शकता. तसेच तुमच्या मित्रमैत्रिणींना व्हिडिओच्या लिंक जरूर पाठवा. अभ्यासासाठी शुभेच्छा.